चला मग स्टार्ट करूया आजचा एपिसोड. सौमित्र म्हणतो, मला ना मुळात हे पटतच नाहीये आणि मला ह्या प्रॉपर्टीमध्ये इंटरेस्ट पण नाहीये. आणि त्यावर जानकी म्हणते, सौमित्र भाऊजी तुम्ही अगदी बरोबर बोललात, मला पण हे सगळं नाही पटत आहे. प्लीज तुम्ही समजवा ना सगळ्यांना. आणि त्यावर सुमित्र आई म्हणते, तुला जरी पटत नसलं ना तरी हे होणारच. जानकी रडत रडत सुमित्र आईला म्हणते, आई प्लीज समजून घ्या ना, प्लीज तुमचा हट्ट सोडा. आणि त्यावर सुमित्र आई म्हणतात, तू प्रॉपर्टीच्या आणि माझ्या मुलांच्या मध्ये येऊ नकोस. जानकी पुढे म्हणते, पण आई तोच ऋषिकेश तिचा हात धरतो आणि मान हलवून खुणवतो, काही बोलू नकोस, गप्प राहा. सुमित्र आईला म्हणतो, अगं आई मी काय म्हणतोय तू ऐकतेस का? मला प्रॉपर्टीमध्ये हिस्सा नकोय. सुमित्र आई म्हणते, अरे सौमित्र हे काय चाललंय, काय चालू आहे? आणि त्यावर सौमित्र उभा राहतो आणि म्हणतो, शेरू सारंगला त्यांचा हिस्सा पाहिजे असेल तर त्यांना घेऊ दे, पण मी माझा हिस्सा ऋषिकेश दादाला देतो. त्याचं काय करायचं तो दादा ठरवेल. सुमित्र आई सौमित्राचा हात धरते आणि खाली बसवते आणि म्हणते, इथं बस. आणि त्याला विचारते, अरे काय खूळ सुरू आहे? आणि तो वैतागतो आणि म्हणतो, मी तुला हाच प्रश्न विचारायला पाहिजे, तुझं काय सुरू आहे ग? हे काय खूळ घेऊन बसलीस तू? सुमित्र आई म्हणते, अरे हे सगळं मी माझ्या मुलांच्या भल्यासाठीच करतेय ना. आणि त्यावर सौमित्र म्हणतो, कशाला? मी मागितलाय प्रॉपर्टीमध्ये हिस्सा. शरू म्हणते, सौमित्र दादा तू जरा शांत हो. आणि त्यावर तो अजून वैतागतो आणि म्हणतो, शरू तू जरा शांत हो, तुला कळतंय का इथे काय सुरू आहे? कशाला करायचे ग घराचे 4 भाग? सौमित्र जागता उठतो आणि पाठीमागे जाऊन म्हणतो, मला हे सगळं पटतच नाही. आणि त्यावर सारंग म्हणतो, पटत नाही म्हणजे? आणि तो पण उठून बोलतो, पटत नाही म्हणजे काय? आणि तुला जरी पटत नसेल ना तरी मला हे हवंय. सौमित्र त्याच्यावर ओरडतो आणि म्हणतो, अरे तुला तर हेच हवं असणार आहे. स्वतःच्या नावावर असलेली शेती हिच्या सांगण्यावरून घालवलीस, कंपनी घालवलीस, अब्रू घालवलीस. अरे हे घर पण घालवणार होतास, पण जानकी वहिनीमुळे वाचवलं ते. आता पण हे खूळ हिनेच भरवलं असेल ना तुझ्या डोक्यात, हिस्से वगैरे. ती बोलते आणि तू लगेच ऐकतो सगळं. आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते, मग काय चुकलं त्यांचं? तुम्ही पण उठसूट तुमच्या बायकोला कन्सल्ट करताच ना. अवंतिका पण जागची उठते आणि म्हणते, मी तुझ्यासारखी नाहीये ग, मी माझ्या नवऱ्याला चांगले सल्ले देते. आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते, हो सल्ले देतेस ना तुझ्या नवऱ्याला, मग आता पण सल्ला दे आणि तुझ्या नवऱ्याला तोंड बंद ठेवायला लाव. आणि त्यावर अवंतिका म्हणते, इनफ ऐश्वर्या, आम्ही कधी बोलायचं कधी तोंड बंद ठेवायचं हे तू नको सांगू आम्हाला. ऐश्वर्या म्हणते, तू कशाला मग मध्ये मध्ये बोलतेस? इथं वेगळा विषय चालू होता ना ग, तुझा काय संबंध आहे? अवंतिका तिला म्हणते, आणि तू कोण आहेस ग माझ्या नवऱ्याबद्दल बोलणारी? मध्ये हा बोईल पण उठतो आणि म्हणतो, तुझ्याशी बोलल्यात का त्या? सौमित्र दादाशी बोलतायत ना. मग ह्या 4 जणांचे चांगलेच भांडणं लागतात. तोच ऋषिकेश उठतो आणि म्हणतो, गप्प बसा, कुणीही वाद घालायचा नाहीये, आता सगळं ठरल्याप्रमाणेच होईल. सौमित्रला त्याचा हिस्सा हवाय नकोय तो त्याचा प्रश्न आहे, पण मी माझं कर्तव्य निभावणार. प्रॉपर्टीवर सगळ्यांचा समान अधिकार आहे, म्हणून ह्याचे 4 हिस्से केलेत मी. सौमित्र म्हणतो, ठीक आहे, आपल्याकडे एवढी मोठी शेती आहे, मग त्याचे 4 भाग होणार तर मग आपण 4घांनी आपापल्या हिश्श्यातली शेती नांगरायची का? ते काय ना, मला आणि शेरूला शेतीतलं काही कळत नाही ना रे, तुला आणि सारंगला कळतं. जसं शेतीचं, बाजार समितीचं, कुठला प्रोडक्ट कुठे विकायचा हे तुला कळतं. अरे दादा, कोर्टातली केस कशी सोडवायची हे मला कळतं. सारंग म्हणतो, अरे तुला शेती नाही ना कळत, मग प्रॉपर्टीचा हक्क कशाला सोडतोयस? अरे मी आहे ना, मी तुला शेती शिकवेल, कशी वाढवायची, कशी करायची. तसं बी मला आता सगळं येतं. तुला जे जे शिकायचंय ना ते मी सगळं शिकवेन तुला. सौमित्र रडक्या आवाजात सारंगला म्हणतो, सारंग गप्प बस. आणि त्यावर सारंग म्हणतो, का गप्प बसू मी? आजपर्यंत गप्पच बसत आलोय मी, पण आज नाही गप्प बसणार. जे चाललंय ना ते चालू दे आणि ते व्हायलाच पाहिजे. शरू सारंगला म्हणते, अरे सारंग. आणि त्यावर सारंग म्हणतो, ताई मला बोलू दे. ऋषिकेश म्हणतो, झालं तुमचं? ऋषिकेश तो पेपर उचलतो आणि म्हणतो, तुम्हाला काय करायचं ते करा, मी सही करतोय. जानकी म्हणते, ऋषिकेश प्लीज. आणि त्यावर ऋषिकेश काहीच रिस्पॉन्स देत नाही. तोच लता म्हणते, थांब ऋषिकेश, ते पेपर आधी देवापुढे ठेव. हे ऐकताच सगळे लताच्या तोंडाकडे पाहतात आणि लता विचारते, अशी काय पाहताय माझ्याकडे? लता ऋषिकेशला म्हणते, एवढ्या मोठ्या प्रॉपर्टीची वाटणी होतीये, ते पेपर देवापुढे ठेव. एकदा देवासमोर ठेवा आणि मग काय करायचं ते करा. हे ऐकताच ऋषिकेश जानकी समोर ती फाईल धरतो. जानकी पेपर घेऊन निघणार, तोच सुमित्र आई म्हणते, थांब. आणि ऐश्वर्याला म्हणते, ऐश्वर्या तूही जा हिच्या बरोबर. नाना म्हणतात, सुमित्रा. आणि त्यावर सुमित्रा आई म्हणते, हे पहा, माझा आता कोणावरच विश्वास राहिलेला नाही. सुमित्रा आई ऐश्वर्याला म्हणतात, जा. आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते, हो आई. ऐश्वर्या, लता आणि जानकी तिघीजणी देवघरामध्ये निघून जातात. जानकी देवासमोर पेपर घेऊन बसते आणि काहीतरी विचार करते. तोच ऐश्वर्या असं करते आणि जानकी बिचारे देवासमोर पेपर गपचूप ठेवून देते. जानकी देवासमोर हात जोडते आणि देवाला मनातल्या मनात म्हणते, देवा, हे घर म्हणजे माझं देऊळ आहे आणि या देवळाचे वाटे होतील असं मला कधीच वाटलं नव्हतं. काहीतरी कर देवा, मी माझं घर नाही कमावू शकत. ऐश्वर्या लताला इशारा करते, चक्कर आली असं दाखव आणि पड. लता तिच्याकडे खराब तोंड करून पाहते आणि परत ऐश्वर्या म्हणते, पड.
आणि ही मान हलवते. लता पण देवासमोर हात जोडते आणि म्हणते, देवा लवकरात लवकर माझ्या मुलीला माझ्या समोर आण, म्हणजे मला ही असली नाटकं नाहीत करावी लागणार. आणि परत ऐश्वर्या तिला म्हणते पड, आणि परत लता हो मध्ये मान हलवते. लता ॲक्टिंग करायला सुरुवात करते आणि जानकी ते पेपर उचलणार तोच ऐश्वर्या म्हणते, अहो अहो काय होतंय तुम्हाला. आणि जानकी तिथले पेपर हातातले खाली ठेवते आणि तिकडे पाहते. लता नाटक करून खाली पडते आणि जानकी गडबडीने तिच्याजवळ जाते आणि म्हणते, अहो काय झालं तुम्हाला, तुमचा बीपी ड्रॉप झाला की काय, काय करताय, डोळे उघडा. आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते, नाटकं आहेत सगळे. जानकी म्हणते, ऐश्वर्या गप्प बस, त्यांना हेल्थ इश्यू आहे. आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते, आय डोंट केअर, जा मग तोंडावर पाणी मार, अशाच पडून राहतील नाहीतर त्या. आणि जानकी म्हणते, पाणी. जानकी ऐश्वर्याला म्हणते, ऐश्वर्या जा ना जरा पाणी आण ना. आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते, मी का आणू पाणी, माझ्या नाही लागत त्या कोणी, तूच जा आणि घेऊन ये. जानकी लताचा हात हातात घेऊन बसलेली असते आणि ती लताला म्हणते, मी आलेच हा, असं म्हणते आणि रूमच्या बाहेर पडते. तोच ऐश्वर्या पाहते ही गेली की नाही ते. तोच पदराच्या आड लपवलेले पेपर ती काढते आणि त्या जागेवर ठेवते आणि ते दुसरे पेपर उचलून घेते, म्हणजे पेपर चेंज करते. आणि हे सगळं लता पडल्या पडल्या पाहते. जानकी ग्लास भरून घेऊन येते आणि लताच्या तोंडावर पाणी शिंपडते. लताला म्हणते, डोळे उघडा. आणि ती लताला पाणी पाजवते. लताला जानकी विचारते, बरं वाटतंय तुम्हाला आता, मी साखर देऊ तुम्हाला. आणि असं म्हणते आणि देवाजवळ साखर घेऊन येते. जानकी साखर घेऊन येते आणि लताच्या तोंडामध्ये साखर ठेवते. आणि जानकी मनातल्या मनात देवाला म्हणते, देवा माझी मुलगी जी कोणी असेल ती अशी जानकीसारखी असू दे, जीव लावणारी असू दे. जानकी लताच्या डोक्यावरून तोंडावरून हात फिरवते आणि लता मनातल्या मनात म्हणते, जानकी मला माफ कर, मला असं खोटं वागताना आवडत नाही, पण मी काय करू, हे सगळं मी माझ्या मुलीसाठी करतीये. जानकी परत विचारते, बरं वाटतंय आता. आणि त्यावर लता म्हणते, हो चल आपण जाऊया बाहेर. ऐश्वर्या देवाजवळ पेपर उचलणार तोच जानकी येते आणि म्हणते, थांब. आणि जानकी ते पेपर उचलून घेते आणि ऐश्वर्या मनातल्या मनात म्हणते, घे घे पेपर घे, माझं काम तर अगोदरच झालंय. पेपर लपवत देवाला म्हणते, थँक्यू. आणि ती पण तिथून निघून जाते. ऋषिकेश विचारामध्ये बसलेला असतो. तो जानकी तिथे येते आणि त्याच्या हातामध्ये पेपर देते. ऋषिकेश सही करणार तोच जानकी म्हणते, थांबा. आणि म्हणते, तुमचा सगळ्यांचा जरी निर्णय झाला असला तरी मला बोलायचंय. ती हात जोडते आणि त्यांना विनंती करते. जानकी म्हणते, आई, नाना, ऋषिकेश. जानकी रडते आणि म्हणते, सगळ्यांनी पुन्हा एकदा विचार करा. या घराच्या वाटण्या करून काय मिळवणार आहात तुम्ही. स्वातंत्र्य मिळेल, पण सुख मिळेल का, सांगा ना. सुख, समाधान, आनंद, शांतता, सुरक्षा मिळेल सगळ्यांना. या घराने हे सगळं दिलंय आपल्याला, मग याची वाटणी कशी कराल. हे घर फक्त प्रॉपर्टी नाही आहे आपल्यासाठी, आपला मान सन्मान, आपलं अस्तित्व आहे. या घराने काय नाही दिलंय आपल्याला, एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायची शिकवण दिली आहे, एकमेकांना संकटात साथ द्यायची शिकवण दिली आहे. या सगळ्याची वाटणी कशी करायची आहे आपण. या घराने जो आनंद आपल्याला दिलाय त्या आनंदाची वाटणी कशी करायची आहे आपण. तिचं बोलणं ऐकून सगळेजण इमोशनल होतात. फक्त सुमित्रा, आई, सारंग आणि ऐश्वर्या यांच्यावर कसल्याही गोष्टीचा कुठलाही परिणाम होत नाही. जानकी पुढे म्हणते, तुम्ही भावंड लहानाचे मोठे झालात या घरामध्ये, अनेक सुखदुःख, सणवार, आनंदाचे क्षण एकत्र पाहिलेत. या सगळ्यांची वाटणी कशी करणार आहात आपण. कोणाच्या वाट्याला काय काय येणार सांगा ना. ऐश्वर्या सारंगला म्हणते, झालं सुरू हिचं. आणि जानकी पुढे म्हणते, ऋषिकेश प्रॉपर्टीचे 4 हिस्से करतायत तुम्ही, पण या सगळ्यांचे हिस्से कसे करणार आहात. वाटण्या प्रॉपर्टीच्या होऊ शकतात, आठवणीच्या नाही, प्रेमाच्या नाही. या सगळ्याच्या वाटण्या नाही होऊ शकत. जानकी परत रडते, हात जोडते, म्हणते, ऋषिकेश हे प्लीज थांबवा हो. जानकी सुमित्रा आईला म्हणते, आई मी हात जोडते तुमच्यासमोर, प्लीज हे थांबवा, आपलं घर मोडू देऊ नका. जानकी नानाला म्हणते, नाना तुम्ही तरी आपल्या घराचे हिस्से होण्यापासून थांबवा. नाना सुमित्रा म्हणतात. आणि त्यावर सुमित्रा आई म्हणते, हिचं बोलून झालं असेल ना तर सही कर ऋषिकेश. सगळ्यांच्या डोळ्यात पाणी असतं, फक्त सुमित्रा, आई, सारंग आणि ऐश्वर्या सोडलं तर. आणि ऋषिकेश हे ऐकून लगेच सही करायला घेतो. ऐश्वर्या मनातल्या मनात म्हणते, या पेपरवर सह्या करून या घरातली सगळी सत्ता तू माझ्या हातात देतोयस, कारण या घरची मालकीण आता फक्त ऐश्वर्या होणार आहे. जानकी तुळशीजवळ दिवा घेऊन येते. कोण्या टायमाचा दिवा घेऊन आली काय माहिती. जानकी तुळशीसमोर हात जोडून उभी असते, पण तिला तिच्या गेलेल्या भूतकाळातल्या खूप काही गोष्टी तिच्या डोळ्यासमोरून जात असतात. सौमित्र तिथे येतो आणि म्हणतो, वहिनी घराचे हिस्से झालेत म्हणून वाईट वाटतंय ना. आणि त्यावर जानकी म्हणते, आणि त्यावर सौमित्र म्हणतो, सगळ्यांना नाही, सारंग आणि ऐश्वर्याला जे पाहिजे होतं ते झाले. अवंतिका म्हणते, तुम्ही टेन्शन नका घेऊ, काही जरी झालं तरी आम्ही कायम तुमच्यासोबत आहोत. सौमित्र म्हणतो, वाटे घराचे झालेत, नात्याचे नाही. आणि त्यावर जानकी म्हणते, मी नात्याचे वाटे होऊही देणार नाही, मी आपलं घर पुन्हा सावरेल, माझ्यावर विश्वास ठेवा.
सौमित्र म्हणतो, वहिनी निघतो आम्ही. आणि त्यावर जानकी म्हणते, अहो तुम्ही असे. आणि अवंतिका म्हणते, अहो खरंच आम्ही थांबायची तर खूप इच्छा आहे, पण आमच्या केसेस पेंडिंग पडलेल्या आहेत आणि आमचा काहीच अभ्यास झालेला नाहीये त्याबद्दल, म्हणून आम्हाला जावं लागेल. जानकी म्हणते, तुम्हाला आणखी एका व्यक्तीचा अभ्यास करावा लागणार आहे. आणि त्यावर सौमित्र विचारतो, कोणाचा? आणि जानकी सांगते, ऋषिकेशच्या आईचा. सौमित्र म्हणतो, अगं वहिनी, मी खरंच त्यांच्याबद्दल बोलणारच होतो. त्या पार्वती काकू अचानक अशा इतक्या वर्षांनी आल्या, हे मिरॅकलच आहे नाही का? आणि त्यावर जानकी म्हणते, खरंच तुम्हाला असं वाटतं हे मिरॅकल आहे म्हणून? ती बाई फ्रॉड आहे, फ्रॉड. एक नंबरची लबाड बाई आहे, खोटारडी बाई आहे. सौमित्र म्हणतो, काय? अवंतिका म्हणते, फ्रॉड बाई म्हणजे त्या ऋषिकेश दादाची आई नाही आहेत? जानकी डोळे पुसते आणि म्हणते, नाही, त्यांनी सगळ्यांना पार्वती आई असल्याचे दाखले दिलेत, पुरावे सादर केलेत आणि सगळ्यांचा त्याच्यावर विश्वास देखील बसलाय. माझ्यावर विश्वास ठेवा भाऊजी, ती बाई पार्वती आई नाहीये. इतके दिवस झाले मी पुरावे शोधण्याचा प्रयत्न करतेय, ती बाई खोटारडी आहे हे शोधण्याचा प्रयत्न करतेय, पण एकही पुरावा हाती लागत नाहीये. जानकी म्हणते, मी त्या बाईचा पूर्ण शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण मला काहीच हाती लागलेलं नाहीये, म्हणून मला तुमची मदत लागणार आहे. मी त्या वृद्धाश्रमात पण गेले जिथे ती राहत होती, पण तिथे सुद्धा मला काहीच हाती लागलं नाही. जानकी पुढे म्हणते, तुम्ही सगळं हे शोधून काढा प्लीज माझ्यासाठी. आणि सौमित्र म्हणतो, वहिनी तुला काय बोलायचं हे कळतंय मला. डोंट वरी, त्या बाईची सगळी हिस्ट्री आम्ही शोधून काढू. आणि त्यावर जानकी म्हणते, थँक्यू भाऊजी, निदान तुम्ही तरी माझ्यावर विश्वास ठेवला. आता लवकरच कळेल ती बाई कोण आहे आणि आपण उद्याच्या भागामध्ये पाहणार आहोत. जानकी बाहेरून मध्ये येते आणि लगेच ही ऐश्वर्या हातामध्ये पेपर घेते आणि म्हणते, जानकी, चुटक्या वाजू तिला म्हणते, चल घराच्या बाहेर हो. ऐश्वर्याचा आवाज ऐकून आई आणि नाना बाहेर येतात आणि आई म्हणते, काय झालं? आणि त्यावर ऐश्वर्या आईला म्हणते, गपग म्हातारे. नाना म्हणतात, ऐश्वर्या. आणि ऐश्वर्या नानांना म्हणते, ए गचकशील ना म्हाताऱ्या. जानकी म्हणते, लक्षात ठेव ऐश्वर्या, प्रॉपर्टीचे 4 हिस्से झालेत समान. आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते, असं तुला वाटतंय ग मूर्ख? जानकी, पण आता ही सगळी प्रॉपर्टी आणि हे घर माझ्या नावावर आहे. जानकी मनातल्या मनात म्हणते, काही झालं तरी मला ते पेपर शोधावे लागतील. असं म्हणून ती तिच्या रूममध्ये जाते आणि शोधाशोध करते. तो तिला तिचा आणि लताचा फाटलेला फोटो सापडतो आणि ती ऐश्वर्याच्या नरड दाबते आणि म्हणते, सांग तुला हा फोटो कुठे भेटला? तिचा गळा गच्च जावळते आणि म्हणते, सांग, मी माझ्या आईसाठी काही करू शकते. आणि ऐश्वर्या म्हणते, पार्वती पार्वती असं सांगते. मैत्रिणींनो, उद्याचा भाग खूप इंटरेस्टिंग होणार आहे, कुणीही मिस करू नका. तुम्हाला उद्या वेळेच्या आधीचा एपिसोड मिळेल. असेच नवनवीन आणि फुल एपिसोड पाहण्यासाठी आजच आपलं चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर एखादा लाईक नक्कीच करा. भेटू आपण उद्याच्या भागात नक्कीच.